तर पवळण चौकातलं हे मठ आहे. आता सध्या नवीनच झालेलं आहे आणि आपले मालक सद्गुरू शंकर महाराज हे सर्वात खूपच मोठं इथं असं फोटो आहे महाराजांचा. हा फोटो खरंच खूप भारी आहे. सुप्रभात, गुड मॉर्निंग. प्रशांत आवटे व्लॉग्समध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. या घ्यायला आता आज आहे अष्टमी, तर करायचं आपल्या महाराजांचा अभिषेक थोड्या वेळाने. थोडंसं आज घरी एक कार्यक्रम आहे, ते उरकून थोड्या वेळाने पूजा अभिषेक सर्व करायचे. घेतो चहा आणि पाणी आलं नेमकं आणि 2 मिनटं चला तर मग आवरून घेऊ थोडंफार आणि मग जाऊन येऊ जिथं कार्यक्रम तिथं छोटासा आहे. त्यानंतर मग महाराजांचा अभिषेक. चल तो आलो होतो मावशीच्या इथं, तर भारती वाहिनी मांडल्या महाराजांचं जरा आवडतं का, मग सेवा करायला भेटल्यावर सोडायचं कशाला चान्स. महाराजांची सेवा तर कुठं ना कुठं झालीच पाहिजे. आज करून घेतली मावशीच्या घरी सेवा आणि आज गेलं खाली, तर भारती वाहिनी मांडल्या करतात द्यायचं करतो म्हटलं. सेवा म्हणजे सेवा घेऊन महाराज करून घेतात. आज थोडा उशीर झाला अभिषेकाला, आपल्या घरच्या अभिषेकला महाराजांच्या तिथं सेवा करून घेतली मग महाराजांनी. चला दिवस असं छान दिसतात बघा महाराज. आलं सर्व एकत्र झाल्या, गप्पा टप्पा इकडचे तिकडचे विषय आणि आनंदात सगळे एवढी मोठी फॅमिली एकत्र आलो. मग काय मी पण भेटलं चान्स आणि केलं वनिताचं कौतुक. मग आणि कार्यक्रम पण छान झाला. तर कार्यक्रम कसा होता काय होता लवकरच तुम्हाला कळलं, तुम्हाला कसला कार्यक्रम होता थोड्या दिवसात. तर आता थोडं एडिटिंग करून आता दुपारी 4 वाजता आता अभिषेक करायचा आहे महाराजांचा. तर चला थोडं एडिटिंगचं काम करून घेऊयात आणि त्याच्यानंतर मग 4 वाजता महाराजांचा अभिषेक उरकून. तर आता लावलं प्रोजेक्ट रेंडरला, तर त्याआधी आता निघूयात खाली. तर थोडं अभिषेकाची तयारी करून घेऊ. चल फळांचा रस वगैरे घेऊन येऊ खाली जाऊन. चालू तो गाडीची काय 3-4 दिवसचे सेंटर फिरल्यानंतर मग शेवटी एका ठिकाणी घेतलं. कारण एक विशेष कारणामुळं मी एक विशेष दुकानं शोधत होतो. कारण तर आत्ता जागा नाही झाली तर काय उपयोगी, म्हणून आता आपल्या माणसाकडेच पळायचं. शक्यतो थोडा त्रास होईल शोधायला, पण आपल्याच माणसाकडे पळायचं. जय श्रीराम. तर पोचलोय घरी आता. तर चला आता करून घेऊ महाराजांचा अभिषेक. एकटाच आहे मी घरी, कोणी तर गेली ऑफिसला. झालं की मग मस्त इथे आरती वगैरे करून घेऊ महाराजांची. काय नाही, साधा सरळ सोपा आपला अभिषेक आपण केला जसा आपल्याला येतो तोडका मोडका. कारण आपल्या देवाला सगळं कळतं की कोणाकडनं कशी सेवा करून घ्यायची. आणि आपण सेवा करत नसतो, देव आपल्याकडनं करून घेत असतो सेवा. आपली बोळी बाबडी सेवा महाराजांना मान्य असते. लय खूप मोठा तामझाम पाहिजे, खूप काय असं पाहिजे असं काही नसतं. कसा भक्त असेल त्या पद्धतीने महाराजांची सेवा करून घेतात. महाराजांना अशा अनेक महागातल्या गोष्टी नको, तुझ्या साध्या भोळ्या मनाने जे तू करशील ते महाराजांना मान्य असतं. आणि नुसतं नतमस्तक झालं त्यांना तरी चालतं. पण अष्टमी म्हटल्यावरती आवर्जून या गोष्टी तर करायचा आमचा प्रयत्न असतोच. कारण आपण करत नसतो ह्या गोष्टी, त्या करून घेतात. कारण ह्याच्या आधीच्या अष्टमी आणि आजच्या अष्टमींमध्ये माझ्या भरपूर फरक आहे. कारण महाराजांनी आता कुठं सेवा करून घ्यायला सुरुवात केली. आधी दूध धुतलाय आणि त्याच्यानंतर आता कुठंतरी व्यवस्थित सेवेला आपल्याला उभं करायला सुरुवात केली त्यांना नतमस्तक झालंच पाहिजे. आणि ही सेवा पुढं चालेल अशी माझ्या वाटतंच की चालूच राहणार आहे कायमस्वरूपी. माझ्यानंतर रुद्रनंतर अजून घरातले अशी सेवा करतच जातात. आणि मी घरी नसलो की मग अष्टमीची सगळी धुरा आमची आई आणि रुद्र सांभाळतो किंवा वनिता. तर आता महाराजांचं आवरून झाले, बघू शकता तुम्ही. सिंपल झोपर आपलं आज अष्टमी आहे महाराजांची. मस्तपैकी असं आवरलेलं आपण
साधं सरळ सोपं आपल्याला जमल तसं आपलं. महाराज पण आज भारी दिसते ते एकदम. आता करून घेऊयात आरती थोड्या वेळाने दिवाबत्ती करून. तर महाराजांचं आवरून झाले. आता घरातले आले की घेऊयात आरती. आता घरी कोणच नाही, रुद्र गेला ट्युशनला, वनिता येईल आता ऑफिसमधून आणि आई गेली बाहेर. तर सर्वजण आल्यावर करायची आरती महाराजांची. मग वनिता आली आता ऑफिसवरून आणि रुद्र पण आला ट्युशनवरून. तर चला आता आरती करून घेऊयात महाराजांची. आज अष्टमी आहे तर चला. मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन सर्वे मात्रे मन कामना पूर्ती. जय देव पासून सोडी थोडी व पाशा आंबे तुझ वाचून पूर्वी लाशा नरहर कल्लिंगारा पग पंकज लेशा. जय देवी जय महिषासुरवज्ञे वदयवन एका जनार्दनी श्री दत्त ज्ञान. जय देव जय श्री गुरुदत्ता व प्राणी अवधूता. आरती वाईता हरली गो चिंता. हरे कृष्ण 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 हरे हरे. आता घरातलं तर आरती वगैरे महाराजांची झाली आहे. आता चाललंय नियोजन की आता मठात दर्शनाला जावं महाराजांच्या. आता आम्ही जाणार आहे पहिलं आप्पाबोळण चौकात. आता तिथं दर्शन होतंय का बघू म्हटलं. त्याच्यानंतर मग समाधी मठात, मग विश्रामधाम मठात. आता तिन्ही मठ आज होत आहेत का बघूयात. नाही तर आता रुद्र म्हटलं आप्पाबोळण चौकात जाऊयात पप्पा आज. म्हटलं चला. तर चला आता निघूयात. तर तुम्ही कार बघू शकता, माझी आवडती कार आहे, EV कार. तर आप्पाबोळण चौकातलं हे मठ आहे. आता सध्या नवीनच झालेलं आहे आणि आपले मालक सद्गुरू शंकर महाराज. हे सर्वात खूपच मोठं इथं असं फोटो आहे महाराजांचा. हा फोटो खरंच खूप भारी आहे. आता रुद्र झालाय आज लहान आणि आलाय बलून घेऊन. आता रुद्र आहे 7वीला. लाईट का बंद केली? लाईट चालू कर की. अरे बापरे, अरे हार्ट आहे त्याच्यात म्हणून घेतलंय का? हार्ट घेतलाय का? आणि हिला फोटो काढायचे त्यासोबत. काय लहान मुलांगत करती. महाराजांच्या मठाच्या इथं आलो आपण समाधी. यांच्या दोघांच्यामुळं नेमकं आता 10 वाजून गेले आणि मठ झाले बंद. आता घेऊयात बाहेरूनच दर्शन आपण. चला. काय काय म्हणायचं तुला? हा रुद्रच आहे बाहेर. तर बाहेरूनच महाराजांचं दर्शन घेऊन आता आलो आपण घरी. तर घेऊयात जेवण करून. आई झोपली वाटतं. चला चला. जेवायचं असेल तर वर या.